वारसा हक्क कायद्यानुसार वडिलोपार्जित मालमत्तेचे म्हणजेच ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीचे कायदेशीर वारस म्हणजेच लीगल हेअर कोण आहेत? फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण वारसा कायद्याबद्दल माहिती. आता वारस ही अशी व्यक्ती आहे ज्याला त्याच्या पूर्वजांच्या संपत्तीचा वारसा मिळण्याचा अधिकार आहे. म्हणजेच ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीमधून त्याला प्रॉपर्टी मिळण्याचा अधिकार आहे. आता जो मृत्यूपत्र न सोडता म्हणजेच मृत्यूपत्र न करता मृत्यू पावला, जो माणूस मृत्यूपत्र न करता आपल्या प्रॉपर्टीचं काही विल्हेवाट न लावता मृत्यू पावलेला आहे, अशा मालमत्तेच्या मालकाच्या निधनानंतर मालमत्तेच्या वारसाशी संबंधित प्रकरणे आणि इतर दाव्यांशी संबंधित बाबींचा त्यांच्या कायदेशीर वारसांनी विचार केला पाहिजे. आता वारस ही संकल्पना एका धर्मापेक्षा वेगळी असते हे येथे नमूद केले आहे की त्यामुळेच मृत व्यक्तीच्या मालमत्तेतील त्यांचे संपत्तीचे अधिकार ते ज्या धर्मातून आलेले आहेत त्यानुसार भिन्न भिन्न असू शकतात. आता उदाहरणार्थ पाहूया आपण हिंदू उत्तराधिकार कायदा, म्हणजेच हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख आणि ज्यांनी यापैकी कोणत्याही धर्मात धर्मांतर केले आहे किंवा विवाह पद्धतीतून जन्म घेतला आहे त्यांना लागू होतो. आता हिंदू उत्तराधिकार कायदा भारतीय मुस्लिम आणि ख्रिश्चनांना लागू होत नाही, कारण त्यांच्या कायदेशीर वारसांना संपत्ती कशी मिळेल हे ठरवण्यासाठी त्यांचा वैयक्तिक असा पर्सनल कायदा आहे. तर फ्रेंड्स, ही होती महत्त्वाची माहिती. थँक्यू.